स्वतःला खायचं असेल तर बरोबर सगळं येतं. सगळं येतं. जाऊन ते पण किती पण लांब असू दे, किती पण जवळ दे, बरोबर स्वतःच्या पोटाला खायचं असलं ना बरोबर स्वतः जाऊन घेऊन येणार. आणि आमचं असलं का तर मित्रांनो, आज एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज म्हणजे अशी की आपल्या कोण आहे दीदी तिथं? कोणाला बघते दिदी? इकडे बाहेरून सगळे नजारे बघते. आता भुकायला सुरू करेल. कोण आहे दीदी? गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. मॉर्निंग झाली तर आम्ही सगळी तयारी केलेली आहे आता कामाला निघायची. आता आम्ही थोड्या वेळ निघू कामाला. अंक्या जरा तयारी करते. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू फन विथ फॅमिली. आणि ही दीदी दीदी काय करतेस तू? कावल्या काकाला बघून बुबू बुबू करते. हे तिचं सकाळचं रुटीनच आहे. सकाळचं रुटीन रोजचं. खिडकी ओपन केली रे केली की जाणार कावल्या काकाला भुबू करणार. आणि तिकडे मागे कसं गोडाऊन आहे, बोरवलीचं सगळ्यात मोठं गोडाऊन आहे हे धान्याचं. होतं म्हणजे आहे, म्हणजे अर्ध तोडलं अर्ध आहे. तर तिकडे कुत्री वगैरे पण आहेत ना, तर ते पण तिला दिसतात. तर ते पण त्याच्यावरती पण भुबू 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 तिचं तर चालूच असतं. तिकडे जी माणसं पण आहेत काम करणारी, ती पण तिला दिसली की ती पण त्याच्यामध्ये चालू होते. माझा नाश्ता पाणी झालेला आहे. माझी तयारी ऑलमोस्ट डन झाली. डब्बा पॅक करते आणि हा इथे साहेब नाश्ता करतोय. नाश्ता. डायरेक्ट रात्री भेटू जेव्हा हा सुटेल तेव्हा, है ना? तर मग चला आपण रात्री भेटू. तर हा फ्रेंड्स, मी आत्ताच जॉबवरनं घरी आले. सोनू पण आता झोपेतनं उठलाय. मी मम्मीकडे आले. तर थोड्या वेळाने मम्मीकडचं पाणी झालं की मग सोनूला देईन मम्मीकडे आणि त्याच्यानंतरला मग घरी जाईन. डेझीसाठी जे आम्ही चिकन बनवतो ते कसं बनवतो ते मी तुम्हाला दाखवेन घरी जाऊन. इकडे मम्मी फिरते पाण्यासाठी. पट्टा लावून पाणी भरावं लागतं तिला. दोघं भाऊ बहीण झोपलेत हे बघा. मस्ती करतील आणि दोघ जण असे असा अंगतात. ए बघा विद्या, काय आलं ग? दिदू ये बाबा इकडे ये ना. काय झालं दीदी? काय आलं दिदू? काय झालं? सोनूनी काय केलं आणि तुला? झोपू नाही देत आहे सोनू? झोपून नाही देत तुला? ओ गो माझं बाळ. ये वरती ये बच्चा वरती चल. ये वरती ये दीदी वरती आहे बाबा. मी नाही करणार जाम. मी नाही करणार. हा साई काय करताय? लिस्ट कसली? ये पैसे वाटतंय का? पैसे द्यायचे हात वाटायचे नाही. दीदी कोण आला? पप्पा आलाय ना.
पार्टी करणार. 1,00,000-2,00,000 रुपये तर तिलाच गेला असतील. शोनी चला. ओ. तुकडुक तुकडुक. बर क्या काय स्पेशल काय बनवलं? आज काय नाही स्पेशल. काय चायनीज केलं दिला नाही तिने तुझ्या सालीने आणि ह्याच्या बहिणीने 200 रुपये दिला नाहीत. 100 रुपये तुला, 100 रुपये तुला. मच्छी बनवली. काय तशी राहिलीच नाही पहिलं वेगळीच झाली. पूर्ण गावंडळ. पूर्ण काय अंक्या तू गावंडळ झालीस? गावंडळ कोणत्या अँगलनी वाटते? मी ड्रेस घालते म्हणून गावंडळ, पण माझी एक स्टाईल आहे. ओ ती फक्त मी बाहेर जाण्यासाठी घालते. काय कसली स्टाईल आहे? आम्हाला पण दाखव. शिवण पाणी ही बघ, ही स्टाईल आहे. ह्याच्याने तोडत असतेस. मी बाबा माझी स्टाईल असं तोडायला मुश्किल झाली. अंक्याचं काय 10 तास आंघोळी करायलाच लावते. आता मी चाललोय ह्याला फ्रेश व्हायला. अंक्या बार्गेनिंग करायला 1 नंबर आहे ना. हो अंक्या मला पण शिकव बार्गेनिंग. इम्पॉसिबल आहे. त्याच्यासाठी टॅलेंट लागतो, तो जन्मता असतो. कळलं? काय नाही. आधी माझ्या पप्पांमध्ये होता आणि तो नंतर माझ्या झाला. कुठला चुरण द्यायचा? ते नालायका शिवण द्यायचा पप्पांमध्ये टॅलेंट होता. मी तुझा बोलतोय. मी त्यांचा पप्पांचा विषय काढलेला ना. जास्त नाटक करून होतं समज. काय करणार आहे मग? येते चिकन अंक्या हस तरी. अंक्याला आलाय राग. अंक्या तुला आज मी बिर्याणी खिलवतो. बस इकडे बघ. मोठे उपकार करतो. दाखवणार आहे. हॅलो फ्रेंड्स, मी जस्ट घरी आलेलो आहे. थोडं फ्रेश वगैरे पूर्ण झालो आणि आता जस्ट बसलो आहे. आणि अंक्या थोडंसं काम करते इथे. आणि अंक्याला राग आलेला आहे. अंक्याला खायची होती चिकन बिर्याणी, पण मी तिला नाही म्हटलं आणि तिला राग आलेला आहे. स्वतःला खायचं असेल तर बरोबर सगळं येतं. सगळं येतं. जाऊन ते पण किती पण लांब असू दे, किती पण जवळ आहे, बरोबर स्वतःच्या पोटाला खायचं असलं तर बरोबर स्वतः जाऊन घेऊन येणं. आणि आमचं असलं का नाही, पण मी माझ्या बायकोसाठी, माझ्या पिल्लासाठी मी मागवलेली आहे बिर्याणी येते. ऑर्डर दिलेली आहे. ते पण कधी, ते पण सांग ना. जेव्हा बायको रागवली तेव्हा, रागवल्याच्या अगोदर नाही का बुद्धी सुचली, रागवल्याच्या नंतर सुचली ती का? असं का असतं माणसांचं का बायको रागवल्याच्या नंतरच ते करायचं असतं? अगोदर पण तर करू शकतं ना माणूस, की बाबा ज्या दिवशी ज्या वेळेला चांगलं बोलत असेल त्यावेळेला रागवणार, तेव्हाच प्रेम जागू येतं का? हेच तर प्रेमाचे हे. काय फालतू प्रेम आहे. ह्यालाच तर प्रेम म्हणतात. अगोदर लग्नाच्या अगोदर ते शब्द बोलला तोंडात नसेल पडला का ते तिथलं लगेच झालं समजायचं. आणि आता लग्नाच्या नंतर राग आला का, हे आलं का, ते आलं का करत. सध्या टेम्परेचर एकदम वरती आहे. थांबा 1 मिनिट. टेम्परेचर आपण त्याचा खाली करूया. टेम्परेचर खा. तुझा राग शांत व्हावा म्हणून मी बिर्याणी मागवली. अंक्यासाठी बिर्याणी मागवलेली आहे मी. ती पण खूप खूप स्पेशल. आभार. ते पण ते जिकडनं तिला आवडते ना बिर्याणी, त्या हॉटेलमधनं आपण मागवलेली आहे. डिलिव्हरी केलेली आहे मी. डिलिव्हरी काय नाही, भाऊ गेलाय माझा आणायला. बाबा डिलिव्हरी काय पण बोलतो. अंक्याचा मोठा भाऊ गेलेला आहे आणायला बिर्याणी अंक्यासाठी स्पेशल. बहिणीची कदर फक्त भावाला येते, नवऱ्याला येत नाही. तर त्या पिक्चरिंग मध्ये लगेच माझा भाऊ बोलला तर लगेच गेला. आणि त्याला पण खायची होती म्हणून गेला.
तेरा सांगत आहे. मी तुम्हाला सांगितलेलं ना की डेझीचं चिकन आम्ही कोणत्या पद्धतीने करतो ते तुम्हाला मी दाखवेन. पण काय झालं की डेझीच्या मामीनी मच्छी केलेली आहे, तर त्यामुळे ते चांगलं चिकन धुवून त्याला मीठ हळद लावून फ्रीझरमध्ये ते ठेवले. तर ते मी उद्या बनवेन. तर त्याची रेसिपी मी तुम्हाला उद्या दाखवेन. कोणाकोणाच्या घरी पेट आहेत, डॉग्स आहेत, ते नक्की कमेंट्समध्ये कळवा, ज्यांच्यासाठी हे उपयोगी होईल. की आम्ही म्हणजे डेझीला आम्ही म्हणजे स्पेशल चिकन वगैरे म्हणजे चिकन प्लस त्याच्यात भाजी वगैरे कसं चिकन म्हणजे कसं तिला जेवण करतो तुम्हाला कळेल. तर तो मी तुम्हाला नंतर दाखवेन की चिकन तो कसा बनवायचा कसं नाही बनवायचं ते. तर मित्रांनो आज एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर 100च्या पुढे गेलेले आहेत. जवळजवळ काहीतरी 141च्या आसपास सबस्क्रायबर झालेले आहेत. आम्ही म्हणजे पूर्ण आमची फॅमिली सर्व सबस्क्रायबर्सला अगदी मनापासून थँक्यू बोलतो. आणि आम्हाला एवढं प्रेम सपोर्ट दिला त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात हे बघून आम्हाला खूप आनंद होतो आणि आम्हाला एक एन्करेजिंग मिळते की नवीन नवीन व्हिडिओज बनवायचे, नवीन नवीन काही टॉपिक्स बनवण्यासाठी आम्हाला नवीन टॉपिक्स म्हणजे नवीन ब्लॉग्स बनवण्यासाठी आम्हाला इन्स्पिरेशन मिळतं. तर खरंच मनापासून थँक्यू. आणि जेवढे व्ह्युअर्स आहेत आमचे त्यांनासुद्धा मनापासून थँक्यू की तुम्ही आमचे व्हिडिओ एवढे बघता, लाईक करता, सबस्क्राईब पण करता. त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. आणि असेच आम्हाला सपोर्ट प्रेम करत राहा, जेणेकरून आम्हाला अजून उत्साह आणि इन्स्पिरेशन मिळेल की आम्ही नवीन व्हिडिओज बनवू आणि तुमच्यासमोर एक एंटरटेनमेंट असं पॅकेज असं तुमच्यासमोर सादर करू, तुम्हाला देऊ आणि तुमचं एंटरटेनमेंट करू. आता आपली फॅमिली आहे 141ची. तुमचा आशीर्वाद असा जर का आमच्यावरती कायम राहिला तर आपण 500 काय 1000 काय जेवढे तुमचे आशीर्वाद आम्हाला भेटतील तेवढी आपली प्रगती होत राहील, तेवढे आपली फॅमिली मेंबर्स वाढतील. तुम्ही एक सबस्क्रायबर नाही आहेत फक्त आमच्यासाठी, आता तुम्ही आमच्या फॅमिलीमध्ये जुळलेला आहात. हो, थँक्यू सो मच. थँक्यू. आणि असंच व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करत राहा. आणि आजचा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब टू अवर यूट्यूब चॅनल विच इज फन विथ फॅमिली.